हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला काहीतरी वेगळी माहिती देणार आहे आणि ती माहिती काय आहे तुम्हाला समजेल. तर चला व्लॉगला स्टार्ट करूया. तर मी आलेली आहे ऑफिसला आणि मला तुम्हाला PF बद्दल माहिती द्यायची आहे की PF काय असतो आणि SIC बद्दल पण माहिती द्यायची. कारण काहींना PF SIC माहीतच नसतं. जॉबला जातात त्यांचा PF कट होतो, SIC कट होत असतो, बट काहींना माहीतच नसतं की PF काय आहे, SIC काय आहे आणि आपले पैसे कुठे कट होतात. तर चला लॉगला स्टार्ट करूया. तर PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड हा जो आहे तो आपण आपली जी सॅलरी असते त्याच्यातून कट होतो. तो किती काय ते तुम्हाला त्या PF अकाउंटमध्ये सगळी माहिती मिळते. SIC म्हणजे एक टाईपचा इन्शुरन्स. इन्शुरन्सचे पण पैसे आपल्या अकाउंटमधून कट होतात आणि कोणी ॲडमिट वगैरे असेल तर त्यांच्या ऑल बिल्स वगैरे घेऊन आपण म्हणजे आपले जे इन्शुरन्स जे असतं त्याच टाईपमध्ये SIC पण असतं. तर PFचं तुम्हाला एक सांगायचं आहे की PF तुम्ही कधी काढू शकता. तर तुम्हाला ॲडव्हान्स लागत असेल तर ॲडव्हान्स काढू शकता. पण जर तुमचा PF आहे 50,000 तर तुम्हाला त्याच्या निम्मा किंवा त्याच्या पण निम्मा PF म्हणजे ॲडव्हान्स काढता येतो फर्स्ट टाइम. अँड जर तुम्ही काम सोडून 3 महिने झालेले आहेत तरच तुम्हाला ऑल PF काढता येतो. काम सोडलं लगेच दुसऱ्या दिवशी आले मी काम सोडलेलं मला PF काढायचं आहे तसा PF काढता येत नाही. तुम्हाला PF काम सोडल्यानंतर 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर एक्झिट डेट पडल्यानंतर मग ऑल PF तुम्हाला विड्रॉ करता येईल. तर इथे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते कसं असतं बघा. हे मी सगळं लिहिलेलं आहे माझे अकाउंट्स ज्यांचे आहेत ते. मी जॉब करते त्याच्यामुळे इथे मी ओपन केलेलं आहे. तुम्ही बघितलेले UN नंबर पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर पहिले आपल्याला OTP येतो आणि OTP शिवाय आपलं PF अकाउंट कोणी दुसरं ओपन करू शकत नाही, कोणी त्यातले पैसे काढू पण शकत नाही. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नसतं. तिथे आपलाच नंबर असतो. पहिले आपली KYC होती, बँक अकाउंट पण आपलं पहिले व्हेरीफाईड होतं. परत आपला मोबाईल नंबर जो असतो तोच तिथे असतो आणि त्याच नंबरवर OTP पण येतो तुम्ही जो नंबर दिलेला आहे. आणि OTP शिवाय तुमचं PF अकाउंट ओपन होत नाही. त्याच्यामुळं PF अकाउंट जरी असेल तरी लई दिवस झाले मेसेजच येत नाहीये, पैसे जमा होत नाहीये असं तसं सगळे म्हणतात. पण तुम्ही जेव्हा ते PF अकाउंट चेक करता UN नंबर वगैरे पासवर्ड वगैरे टाकून तर तुमचं PF अकाउंटमध्ये सगळे पैसे असतात. त्या महिन्यापर्यंत लास्ट जो मंथ आहे त्या महिन्यापर्यंत पैसे वगैरे सगळे जमा झालेले असतात. अशा माझ्याकडे खूप केसेस आलेले आहेत. पण त्यांच्या अकाउंटला काहीच प्रॉब्लेम नसतो, ऑल ओके असतं त्यांचं अकाउंट. तर तुम्हालाही PF बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा, तुम्हाला ऑल माहिती मिळून जाईल. तर चलो बाय बाय, भेटूयात परत. चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच माहितींसाठी लाईक पण करा.